मित्रांनो, स्वागत आहे तुमचं त्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल वैयक्तिक विचार मध्ये। मित्रांनो, अवेलेबल राहा व्हिडिओच्या शेवटपर्यंत। धन्यवाद। मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे राग। हो मित्रांनो, आयुष्य जगत असताना आपल्या हातून खूप चुका होतात आणि होणारच, कारण आपण माणूस आहे ना। पण मित्रांनो, आपण केलेली चूक मान्य न करणे हे तर माणूस असल्याचे लक्षणे दिसून येत नाहीत। असो मित्रांनो, आपल्याकडून होत असलेल्या चुका मान्य करायला शिका। संत तुकाराम महाराज सांगून गेले की राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे। मग तुम्हीच ठरवा मित्रांनो, शत्रू तुमच्यावर विजय मिळवायला हवा की तुम्ही शत्रूवर। रागामुळे होणारे लॉस मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो। राग आल्यानंतर प्रामुख्याने आपण मनावरली एकाग्रता, मानव एकाग्रता गमावून बसतो आणि त्यामुळे आपणास यश प्राप्ती होत नाही। राग आल्यानंतर आपल्या शरीरातला हार्मोन्स अनियंत्रित होतो आणि शरीरातील लवचिकता आणि स्वाभाविक सुलभता नष्ट होते। रागामुळे आपल्या जीवाभावाचे, प्रेमाचे लोक दुखवतात आणि त्याचे दुष्परिणाम ते आपल्यापासून दूर होतात। असो मित्रांनो, मी रागामुळे होणारे दुष्परिणाम एका कथेमार्फत पाहू। एक राजा एका जंगलात हरवतो। त्याला कुठे जावेच समजत नव्हते। तो एका झाडाखाली थांबला। त्या झाडाच्या एका फांदीवरून पाण्याचे थेंब थेंब पडत होते। राजा खूप थकला होता। त्याचा घसा कोरडा पडल्यामुळे तो झाडावरील थेंब थेंब पाणी एकत्र करण्यासाठी झाडाच्या पानापासून एक द्रोण तयार करतो व त्यात पाणी साठवण्यासाठी थेंबाखाली धरतो। जसे ते द्रोण भरत आले तसे एक पोपट तेथे उडत येतो व द्रोण मधील पाणी सांडतो। राजा परत ते द्रोण भरतो, पोपट परत ते पाणी सांडतो। असे 2-3 वेळा झाल्यानंतर राजा रागात येतो व एक चाबूक घेऊन परत पाणी भरण्यासाठी द्रोण थेंबाखाली धरून थांबतो। जसे द्रोण भरले तसा पोपट आला। पोपट येताच राजाने त्याला चापकाने मारली व पोपट तिथेच मरून पडला। राजा थोडा वेळ विचार करून पाणी कोठून येत आहे पाहावे म्हणून वरती गेला। तसा पाहतो तर काय, तिथे एक मोठा अजगर झोपलेला होता व ते थेंब थेंब पाणी नसून अजगराची विष होते। तर मित्रांनो, राजाने रागाच्या भारात पोपटाचे जीव घेतले, पण पोपट तर राजाचे प्राण वाचवत होता। मित्रांनो, संयम ठेवा, नको तेथे आपला राग प्रकट होऊ नये याची काळजी घ्या आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।